नमस्कार. अ, मी डॉक्टर देवाशिष रुईकर. ऍक्च्युली आपल्याला पैकी बऱ्याच लोकांनी एक सीन बऱ्याचदा बघितला असेल. कुणीतरी अचानक पेट्रोल पंपावर किंवा बस स्टँडवर उभा आहे आणि त्यावेळेला एकदम माणूस खाली पडतो. खाली पडल्या पडल्या त्याच्या हातापायाची एकदम अनकंट्रोल हालचाल होते. हातापायाला एकदम झटके आल्यासारखी हालचाल होते. तोंडाला फेस येतो, डोळे वर येतात, कधी कधी जीभ पण चावले जाते. मग अशा वेळेला बहुतेक वेळा लोक काय करतात, पटकन कुठून तरी जाऊन एक चमचा आणतात, चावी आणतात आणि मग हातात काही लोखंड ठेवतात. कोणी एकदम कांदा काढतो जर असेल तर, किंवा कोणी चप्पल आणतं आणि चप्पल नाकाला लावतो. आणि त्याच्यानंतर काही वेळाने हा माणूस कधी कधी उठतो किंवा कधी तसाच राहतो. तर हा एक बऱ्याचदा कॉमन सीन आहे. आणि हे जेव्हा होतं, ते कधी शाळेतही होतं, कधी घरी पण होतं, कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी होतं, कधी एखाद्या चौकात होतं. पण हे जेव्हा होतं तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम ह्याला आपण फिट्सचा प्रकार म्हणतो, ज्याला मराठीत फेफरं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये सीझर म्हणतात. काही लोकांना हे आधेमध्ये परत परत होतं, तर त्याला इपिलेप्सी म्हणतात. आणि ही इपिलेप्सी होणं हे खूप कॉमन आहे, पण बहुतेक वेळेच्याबद्दल बोलल्या जात नाही. जर असं जर झालं तर सगळ्यात पहिले त्याला आपल्याला सांगावं लागतं की ही एक मेडिकल कंडिशन आहे, ही कुठली भूतबाधा नाही किंवा बाकी काही नाही. आणि ज्या ज्या माणसाला असं होतं त्यांना एखाद दुसऱ्या गोळीची रेग्युलर गरज असते. तर जर एखाद्या माणसाचं फिट्स आलं तर त्यावेळेला सगळ्यात पहिले असं काही करायचं नाही की जेव्हा आपण अचानक नाकाला चप्पल लावणं, कांदा लावणं, कारण की त्यावेळेला ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होत असते, शार्प एकदम. एक कधी कधी स्पार्क पडल्यासारखी ब्रेनमध्ये ऍक्टिव्हिटी होत असते आणि त्यामुळे जेव्हा हे स्पार्किंग कमी होतं तेव्हा ती फिट्स थांबते. मग अशा वेळेला त्याला एका साईडला टर्न करायचं. जर आसपास तोंडातून काही फेस वगैरे असेल तर तोंडामध्ये कधीच बोट घालायचं नाही. तुमच्या हातात जर रुमाल असेल किंवा लांब टॉवेल असेल तरी स्त्रियांच्या बाबतीत ओढणी किंवा दुसरं काही एखादं हे असेल, लांब कपडा जर असेल तर त्याच्याने आपण पटकन तोंड ते पुसून घेतो. किंवा जर फिट्स चालू असेल तर आपण हा रुमाल, टॉवेल किंवा एखादा कपडा आपण तोंडात टाकतो. तर चमचा किंवा बोट आपण कधी टाकत नाही, ते तुटण्याची किंवा बोट चावले जाण्याची शक्यता असते. तर माणसाला एका अंगावर टर्न करायचं, तोंडामध्ये रुमाल किंवा टॉवेल आपल्या समोर जे काही कापडाचं असेल ते आपण त्या तोंडात ठेवतो, म्हणजे जीभ चावल्या जाऊ नये किंवा असलेली डाळ त्याच्यावर ऍब्सॉर्ब व्हावी, आणि एका अंगावर ठेवतो. एकदा ही फिट्स थांबली किंवा जर तुम्ही समोर असाल आणि तुम्हाला शक्य असेल तर त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, कारण की तुम्ही हा जो व्हिडिओ काढला तर हा फिट्सचा प्रकार समजायला मदत होते. तर तसा आपण व्हिडिओ काढू तो व्हिडिओ, आणि तसं झाल्यानंतर त्या माणसाला त्या ठिकाणी स्टेबल करून आसपास कुठला जर दवाखाना असेल तर त्या दवाखान्यात त्यांना आपण घेऊन जाऊ. ते दवाखान्यामध्ये पुढचे जनरल लोक मग ईईजी करतात, MRI करतात. सगळ्यात प्रकार फिट्सचं औषध द्यावं लागतं. आणि ज्या लोकांना नेहमीच फिट्स येतात तर त्या माणसांना एक स्प्रे दिलेला असतो. हा स्प्रे नाकात मारला की फिट्स पटकन थांबते. बऱ्याचदा लोकांना औषध चालू असतात पण ते औषधं त्यांची चुकतात. कोणी रात्री जागरण करतं, कोणी उपवास करतं, कोणी दारू पितं, कोणी एखादं वेगळं औषध घेतं, कोणाला ताप पण आला असतो. तर ह्या कारणांमुळे पण फिट्स येतात. तर त्यांच्या जवळच्या माणसाने विचारत की ह्यांनी आजची त्यांनी औषधं घेतली का, आणि जर ती चुकली असेल तर आपण त्यांना ताबडतोब ते औषध देत असतो. तर आपण काय ठरवायचे, त्यांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ. औषधं काही चालू असतील तर ते डॉक्युमेंट्स पण जर असतील सोबत तर घेऊ, किंवा फोनवरून किंवा व्हॉट्सअपवर मागवून घेऊ. आणि त्यावेळेला आपण बाकी काही करण्याच्या ऐवजी आसपासच्या जवळच्या मेडिकल सेंटरची हेल्प घेऊ. तर आता आपण जो सीन बघितला तर त्याला आपण फिट्सचा प्रकार म्हणतो. आणि हे बरंच कॉमन आहे. हे कुठल्याही वयात होतं, अगदी छोट्या वयात होतं, अगदी पहिल्या महिन्यापासून ते म्हाताऱ्या 80 वर्षाच्या वया पण कधी होऊ शकतं, आणि बऱ्याच वेळी शाळेत पण होतं, कॉलेजमध्ये पण होतं. तर हे कधी होऊ शकेल आणि याला व्यवस्थित ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. तर ह्याबद्दलची आपण काही थोडीशी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या नवीन टेक्निकमध्ये VR फॉर्म मध्ये बघूयात. आभारी आहे. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली
तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.